नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर. पोलीस भरती पी सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. लगेच आपण एक्स्ट्रा वेळ न घालवता आपल्या प्रश्नांकडे वळूयात. आपला पहिला प्रश्न आहे, हॅरी पॉटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत? ए. लिओ टॉल्स्टॉय, बी. डॅन ब्राऊन, सी. पॉलो कोएल्हो, डी. जे.के. रोलिंग. मी 5 सेकंद थांबेन, त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, जे.के. रोलिंग. पुढचा दुसरा प्रश्न आहे, कागदाचा शोध डॅश डॅश या देशामध्ये लागला. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि वारंवार रिपीट होणाऱ्यांपैकी प्रश्न आहे हा. ए. जपान, बी. चीन, सी. जर्मनी, डी. इंग्लंड. पोलीस भरती करणाऱ्यांपैकी प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर माहिती असलंच पाहिजे. कागदाचा शोध कुठे लागला, कोणत्या देशामध्ये लागला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, चीन. ज्यांना कोणाला आतापर्यंत माहीत नव्हतं, तर यापुढे कोणी विचारलं तुम्हाला हा प्रश्न, तर याचा ॲन्सर तुम्हाला आलं पाहिजे. कागदाचा शोध हा चीन या देशामध्ये लागलेला आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, लिंबाच्या रसात कोणते ॲसिड असते? मागच्याच व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं याच्यावरती. याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. ऑप्शन ए टार्टारिक, बी लॅक्टिक, सी सायट्रिक, डी ॲसिटिक. याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. ठीक आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये आपल्याला याचं पाहिलं आपण, याचं एक्सप्लेनेशन वगैरे. कोणी पाहिलं नसेल अजूनही व्हिडिओ, तर ती पाहून घ्या. याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. पुढचा चौथा प्रश्न आहे, कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? ए. ओडिसा, बी. पंजाब, सी. बिहार, डी. महाराष्ट्र. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए. ओडिसा. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ओडिशा राज्याचे. पुढचा पाचवा प्रश्न आहे, अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले आहे? ए. नर्मदा, बी. दमणगंगा, सी. तापी, डी. साबरमती. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी. साबरमती. भारतातील काही प्रमुख नदीकाठी वसलेले शहर पाहूयात आपण. गंगा नदीकाठी हरिद्वार, कानपूर, पाटणा आणि बनारस वसलेलं आहे. ही महत्त्वाची शहरे काही आहेत गंगा नदीवरील. यमुना नदीवरील दिल्ली, आग्रा आणि मथुरा ही शहर वसलेली आहेत. नर्मदा नदीवर जबलपूर हे शहर वसलेलं आहे. हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा ही शहरे वसलेली आहेत. हुगळी ही गंगा नदीची सर्वात मोठी वितरिका आहे. ठीक आहे. हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा वसलेले आहे. शरयू किंवा घागरा नदीवर अयोध्या वसलेलं आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, अयोध्या शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे? शरयू किंवा घागरा नदीवरती. ठीक आहे. दोन्हीपैकी एक काहीतरी ऑप्शन असेल, शरयू नदी किंवा घागरा नदी. तर अयोध्या हे शहर, पुन्हा वारंवार रिपीट करतोय, अयोध्या हे शहर शरयू किंवा घागरा नदीवर वसलेलं आहे. ठीक आहे. जर हा प्रश्न आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यावेळेला सांगा मला पुन्हा की हा प्रश्न आला आहे म्हणून या 2025च्या पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये. ओके, येणारच. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ऋग्वेद डॅश डॅश या काळात रचले गेले. ए. ताम्रपाषाण युग, बी. लोहयुग, सी. अश्मयुग, डी. पाषाण युग. आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. लोहयुग. सातवा प्रश्न आहे, जर्मनी या देशाची राजधानी कोणती आहे? ए. बर्लिन, बी. वॉन, सी. ओस्लो, डी. टोकियो. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. बर्लिन. पुढचा आठवा प्रश्न आहे, भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? ए. दारणा, बी. भोगावती, सी. प्रवरा, डी. वैतरणा. हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. तर भंडारदरा धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर ते आहे प्रवरा नदीवर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूयात. नायगाव अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? ए. हरिण, बी. मोर, सी. काळवीट, डी. वाघ. तर हे मोरांसाठी प्रसिद्ध आहे. नायगाव अभयारण्य मोरांसाठी प्रसिद्ध आहे. 10वा प्रश्न आहे, मराठवाडा हे कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे? ए. नांदेड, बी. लातूर, सी. परभणी, डी. औरंगाबाद.
आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी परभणी. राज्यात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? तर 4 कृषी विद्यापीठे आहेत. लक्षात ठेवायचे आहेत, राज्यात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. आणि ती कोणती? तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अहमदनगर किंवा अहिल्यानगर, राहुरी अहिल्यानगर येथे आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जिल्ह्यामध्ये आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठ देतील किंवा डॉक्टर वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असं सुद्धा देऊ शकतात. तर त्याचा आन्सर आहे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे, H1N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? ए एड्स, बी हिवताप, सी सार्स, डी स्वाईन फ्लू. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी स्वाईन फ्लू. H5N1 विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? H1N1 पाहिला स्वाईन फ्लू आणि H5N1 हा विषाणू कोणत्या रोगाशी संबंधित आहे? तर तो बर्ड फ्लू या रोगाशी संबंधित आहे. ओके, H5N1 हा बर्ड फ्लूशी संबंधित आहे आणि H1N1 हा स्वाईन फ्लूशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्युत दिव्याचा शोध कोणी लावला? ए आइन्स्टाईन, बी एडिसन, सी ग्रॅहम बेल, डी अलेक्झांडर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी एडिसन. पुढचा 13वा प्रश्न आहे, CH4 हा रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? ए मिथेन, बी प्रोपेन, सी ब्युटेन, डी इथेन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए मिथेन. पुढचा प्रश्न आहे, कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे? ए जठर, बी आतडे, सी यकृत, डी फुफ्फुस. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी यकृत. पुढचा 15वा प्रश्न आहे, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? ए प्रकाशाची तीव्रता, बी उष्णता, सी ध्वनी तीव्रता, डी अंतर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अंतर. एक प्रकाश वर्ष म्हणजे किती माहिती आहे का? एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.46 गुणिले 10⁻12 एवढं किलोमीटर. किती? 9.46 × 10⁻12 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, बाईल ज्यूस पित्त कोठे निर्माण होते? ए जठर, बी आतडे, सी यकृत, डी स्वादुपिंड. याचं उत्तर आहे ऑप्शन सी यकृत. 17वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य नाही? ए थोरियम, बी युरेनियम, सी रेडियम, डी सोडियम. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सोडियम. बाकी इतर जे आहेत ते थोरियम, युरेनियम आणि रेडियम हे कसे आहेत? किरणोत्सारी मूलद्रव्य, म्हणजेच कसे ज्यांचं रॅडिएशन ज्यांच्यातून निघतात असे मूलद्रव्य आहेत. ठीक आहे, थोरियम, युरेनियम, रेडियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कम्प्युटर तयार केला? ए इनॅक, बी IBM, सी परम 8000 इथे राहिले परम 8000, डी डेल. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी परम 8000. पुढचा 19वा प्रश्न आहे, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? ए 840, बी 746, सी 352, डी 382. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 746. पुढचा 20वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? ए प्रोपेन, बी इथर, सी रेडॉन, डी मिथेन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मिथेन. क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी
कोणता वायू वापरतात, तर तो मिथेन वायू वापरला जातो. 21वा प्रश्न आहे, प्रथिने कशापासून बनलेले असतात? ए अजीवनसत्व, बी ब जीवनसत्व, सी युरिक ॲसिड, डी अमिनो ॲसिड. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, वारंवार याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला तो. प्रथिने कशापासून बनलेली असतात, तर ती कशापासून बनलेली असतात? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमिनो ॲसिड. प्रथिने कशापासून बनलेली असतात, तर ती अमिनो ॲसिडपासून बनलेली असतात. 22वा प्रश्न आहे, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात? ए 22, बी 26, सी 24, डी 28. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 24. 12 जोड्या आणि 24 बरगड्या असतात. इथे काय विचारले, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे असतात, तर एकूण 24 बरगडे असतात किंवा 24 हाडे असतात, पण त्यांच्या जोड्या जर विचारल्या तर ते 12 असतात. मानवी चेहऱ्यामध्ये किती असतात? मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आपण, मानवी चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात. तर मानवी कवटी ही किती 8 हाडांची बनलेली असते. मानवी कवटी ही 8 हाडांची बनलेली असते आणि मानवी चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात. तर 12 जोड्या आणि 24 बरगड्या ह्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. 3 प्रश्न बनवू शकतात त्याच्यावरती, आधीही विचारलेले आहेत त्याच्यावरती, असेच परत रिपीट होऊ शकतात. ठीक आहे. 12 जोड्या आणि 24 बरगड्या असतात छातीच्या पिंजऱ्यामध्ये. मानवी चेहऱ्यामध्ये 14 हाडे असतात आणि मानवी कवटीमध्ये 8 हाडांची बनलेली असते. मानवी कवटी 8 हाडांची बनलेली असते. पुढचा प्रश्न आहे, कार्बन कर किंवा कार्बन टॅक्स लागू करणारा पहिला देश कोणता? तर ए आहे भारत, बी डेन्मार्क, सी जपान, डी न्यूझीलंड. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी न्यूझीलंड. पुढचा 24वा प्रश्न आहे, संगणकाची स्मृती डॅशमुळे वाढवली जाते? ए हार्ड डिस्क, बी क्लस्टर, सी सॉफ्ट डिस्क, डी चिप. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चिप. पुढचा 25वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही? पुनर्चक्रीकरण होऊ शकत नाही. ए प्लास्टिक, बी कागद, सी ॲल्युमिनियम, डी पोलाद. प्रश्न नीट वाचायचा आहे. याच्यामध्ये सुद्धा आपला सिली मिस्टेक होऊन आपले मार्क्स जाऊ शकतात, त्यामुळे होऊ शकत नाही की होऊ शकतात असं लिहिलं आहे ते नीट वाचायचं. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्लास्टिक. कारण इझी प्रश्न जरी असला तरी तो आपल्याकडून चूक होण्याची शक्यता असते, त्यामुळे नीट वाचायचं आहे प्रश्न. ठीक आहे. तर हे होते आपले 25 प्रश्न आजचे. परत नवीन 25 प्रश्न आपण घेऊन आणि त्यांचं एक्सप्लेनेशन घेऊन, तसंच चालू घडामोडीच्या काही घडामोडी रिसेंटच्या ॲड करून आपण पुढचे अजून 25 प्रश्न बनवूयात. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.